मी सचिन होदाडे G9 मराठीच्या आपल्या सक्सेस स्टोरी या उपक्रमांतर्गत याआधी आपण टेंभुर्णी आणि परिसरातील वैद्यकीय व्यावसायिक इतर काही व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते यांच्या मुलाखत आपण या ठिकाणी घेतल्या। आज टेंभुर्णी परिसर सोडून थोडंसं बाहेर आपण जातोय। सोलापूर जिल्ह्यातील एक असं व्यक्तिमत्व ज्यांच्याशी आज आपण भेटणार आहोत। त्यांचं नाव मी सांगतो राहुलजी चौरे, ज्यांनी 35 चित्रपटामध्ये मराठी हिंदी या चित्रपटामध्ये काम केले। 40 ते 50 शॉर्ट फिल्म त्यांचे आहेत आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचं नाव एका अर्थानं या वेगळ्या अशा फिल्म इंडस्ट्रीमध्ये वरवर चमकवायचं ते काम करत आहेत। आज आपल्या स्टुडिओला आपण त्यांना बोलवलं आणि ते या ठिकाणी आले। नमस्कार। नमस्कार। खरं तर आम्ही टेंभुर्णी आणि परिसरातील काही व्यावसायिकांच्या आमच्या इतर सक्सेस झालेल्या काही व्यक्तींच्या मुलाखती या उपक्रमांतर्गत ते करतो। पण आज तुम्ही आमच्या स्टुडिओला भेट दिली आणि थोडेसे तुमचे पण अनुभव नवीन पिढीला म्हणा, टेंभुर्णीवासियांना, टेंभुर्णी जिल्हा आपल्या जिल्ह्यावासियांना ऐकायला मिळेल म्हणून आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलवलं। तर एक पहिला प्रश्न आमचा असतो, आपण डायरेक्ट तुमच्या प्रोफेशन पाशीच जाऊया की फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला का जाऊ वाटलं आणि थोडीशी आपली पार्श्वभूमी। नमस्कार। सरांनी तर ओळख करून दिली आहेस तरीही सांगतो, पवित्र हुतात्म्यांच्या नगरीतून गिरणगाव म्हणवल्या जाणाऱ्या आणि एका काळी सोन्या चांदीचा धूर निघणाऱ्या, त्याचबरोबर अनेक विविध देवदेवतांची प्रसिद्ध प्राचीन मंदिर मस्जिद असलेल्या आणि सिद्धरामेश्वरांच्या पदपर्शाने पुढीत झालेल्या अशा सोलापूर शहरातून मी एक छोटासा अभिनेता, लेखक, दिग्दर्शक राहुलजी चौरे। माझ्या या कलाक्षेत्राची सुरुवात जी आहे ती मला वाटतं ती लहानपणापासूनच झाली। कारण लहानपणी मला आठवतंय घरी माझ्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता। त्या टीव्हीवर बरेच प्रोग्राम्स लागायचे, त्याच्यामध्ये ॲड्स असायच्या आणि मला टीव्ही बघायचं भयानक वेळ होतं। घरातले वेळप्रसंगी मला मारायचे सुद्धा, तू अभ्यास करत नाही, टीव्ही पाहतो जास्त म्हणून, पण ते वेळ माझं काही जात नव्हतं आणि ते सारखं बघून मग मला ते करावंसं वाटायचं की मी ते करावं आणि मग कुठेतरी मी ते आरशात बघून करायला लागलो, ते सारखं प्रॅक्टिस करायला लागलो त्याची। मग घरातल्यांना मी ते करून दाखवायचो, घरात कोणी पाहुणे आले तर त्यांना करून दाखवायचो। काही लोकांना छान वाटायचं, काही लोक शिव्या घालायची, हे काय करताय म्हणून। पण मला असं वाटतं की मला माझ्यामध्ये ह्या गोष्टी तिथूनच रुजत गेल्या आणि मग पुढं हा प्रवास जो असतो तो शाळेमध्ये गॅदरिंग्स असतील, त्याच्यामध्ये डान्स किंवा छोट्याशा नाटिका याच्यामध्ये मी काम करत गेलो आणि त्याच्यामध्ये सुद्धा पॉइंट आउट करायची लोक की नाही अरे सगळ्यांपेक्षा तू छान करतोयस आणि मला एक वेगळं मोटिवेशन मिळायचं त्यातून। त्याच्या पुढेही जाऊन मग ज्यावेळेस मी कॉलेजला गेलो त्यावेळेस एकांकिका स्पर्धा आहेत किंवा प्रायोगिक नाटकं आहेत याच्यामध्ये मी काम करायला लागलो आणि माझं शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा मी प्रायोगिक नाटकांमध्ये काम करतच राहिलो। जसं राज्य नाट्य स्पर्धा आहे, कामगार नाट्य स्पर्धा आहे, हिंदी नाट्य स्पर्धा आहे, अशा प्रायोगिक स्पर्धांमध्ये मी भाग घेऊन काम करत राहिलो। त्याच्यामध्ये बरेच काही पारितोषिकं पण मला मिळाली, वैयक्तिक अभिनयाची पण मिळाली आणि मला ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मोटिवेट करत गेल्या। पण हे सगळं करत असताना परत एक सिच्युएशन माझ्या लाईफमध्ये अशी आली ज्याला आपण व्यावसायिक नाटक म्हणतो, की प्रत्येकाला वाटत असते की मी व्यावसायिक नाटकामध्ये काम करावं। तर ती संधी मला चालून आली। हास्यरंग नाट्यरंग नावाचा एक नाटकाचा ग्रुप होता आणि त्यांनी नाव पण तेच ठेवलं होतं आणि त्याचे शोज अगदी बालगंधर्वपर्यंत वगैरे झालेले आहेत। आणि त्याच्यामध्ये मल्टिपल कॅरेक्टर्स करायचो, मला ते जास्त आवडायचं आणि मी मल्टिपल कॅरेक्टर्स करतोय म्हटल्यानंतर त्या दिग्दर्शकाला पण वाटायचं की अरे 4 कामं हा एकटाच करतोय। त्यालाही वाटायचं की भाऊ माझं बजेट कुठेतरी कंट्रोलिंगमध्ये आहे आणि हा जास्त कॅरेक्टर्स करतोय, त्यामुळे त्यातून तुमच्या अभिनयाला पण ते धारे स्कोप, मलाही तिथं स्कोप मिळत राहिला आणि मग त्याच्यानंतर त्या अभिनयाच्या बेसवर परत मला नटसम्राटमध्ये काम करायला मिळालं आणि मला ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो की गिरीश कुलकर्णी सर, गिरीश देशपांडे सर, माफ करा, ते आज आपल्यामध्ये नाही आहेत, जे आप्पा वेलवलकरांची भूमिका करायची, आमच्या प्रॅक्टिसेस असायच्या आणि ते प्रॅक्टिस करताना मी त्यांना अगदी बघत राहायचो, अगदी जीव तोडून काम करायचे। ते खूप वेळे होते त्या आप्पा वेलवलकरांच्या भूमिकेसाठी, ते त्यांच्याकडून बऱ्याच सजेशन्स मला मिळायच्या, नाही अरे तू एंट्री अशी केली पाहिजेस, तुझी डायलॉग डिलिव्हरी अशी केली पाहिजेस, तुझं एक्सप्रेशन असे पाहिजेच किंवा तुझी देहबोली अशी पाहिजे। मला बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून पण शिकायला मिळाल्या आणि त्याच्यामध्ये मला एक अशी संधी मिळाली की आसाराम आणि विठोबा या दुहेरी भूमिका करणारा मी आतापर्यंत नटसम्राट, व्यावसायिक नटसम्राट मधला मी एकमेव कलाकार आहे। त्या दोन्ही भूमिका तुम्ही केल्या? मी करायचो, आसारामच्या आणि विठोबाच्या। आणि मग हे सगळं करत असतानाच मी
ॲज वेल ॲज जॉब पण माझा चालू होता. एका MNC कंपनीमध्ये खूप मोठ्या पेमेंटवर काम करायचो आणि 2011ला जस्ट 1-2 दिवस सुट्टी होती म्हणून मी घरी आलो होतो आणि त्या दरम्यान माझ्या एका मित्राने सांगितले की अशा अशा पद्धतीचं एक ऑडिशन चालू आहे चित्रपटाचं आणि आपल्याला तिथं जायचं आहे. तर मी म्हटलं नाही बाबा, मला काही चित्रपटामध्ये वगैरे इंटरेस्ट नाही आहे आणि तिथं आपलं काही होत नसतं, आपल्या काही ओळखी नाहीत ना काय नाहीत, आपल्याला काही पैसे नाहीत ना काय नाही. पण बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या त्याच्यावरून माझे तसे निष्कर्ष बनले होते. त्यामुळे मला त्याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता आणि त्याने मला जबरदस्तीने घेऊन गेला तिथे आणि त्यांनी ते स्क्रिप्ट दिले होते सगळं. इकडं आम्ही नाटकामध्ये अगदी 2-2, 3-3 पानाची सोबत असतात ते आम्ही म्हणजे अगदी तोंडपाठ करायचो आणि तिथं तर त्यांनी फक्त एक पॅराग्राफ दिला होता, तो मला पटकीने पाठ झाला. मी गेलो आतमध्ये, मी म्हणजे डेअरनी एकदम ऑडिशन दिलं. मला भीतीच नव्हती कुठल्या गोष्टीची की माझं सिलेक्शन होईल का नाही होईल, कारण मी जस्ट म्हणून तिथं ऑडिशन दिलं. तुमचं ते करायचं असं काय नव्हतंच, चला आलो तर आपण या क्षेत्रात करतोय असं. आणि 2 दिवसानंतर त्यांचा मला फोन आला, तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्हाला यायचंय. मला प्रथमदर्शनी वाटलं की माझ्या कुठल्या तरी मैत्रिणीने माझी थट्टा केली असावी, पण नंतर मला कळालं की नाही हे खरंच आहे आणि मी त्यांना भेटायला गेलो आणि मग तिथं मला कळालं की माझ्या लाईफमध्ये मला एक अशी अपॉर्च्युनिटी आली होती. भरत जाधव जे आहेत मराठी सिनेसृष्टीचे सिनेस्टार आहेत ते, तर त्यांच्याबरोबर मला एक सेकंड लीड रोल मिळाला होता आणि माझ्या पायाखालची म्हणजे नाही का जमीनच निघून गेल्यासारखं झालं. मी एवढं म्हणजे हे झालो शॉकिंग, माय गॉड, एवढ्या मोठ्या कलाकाराकडून मला एवढं मोठं काम मिळतंय. आणि त्यांनी सांगितलं की तुझे एवढे दिवस शूट लागणार आहे आणि माझ्या MNC कंपनीमध्ये रूल्स असा आहे की 2 ते 3 दिवसाच्या वर सुट्टी मिळणं पॉसिबल नव्हतं. त्यामुळं त्यांनी डायरेक्टली सांगितलं की आयदर युअर जॉब ऑर युअर पॅशन, यू डिसाईड व्हॉट टू डू, तुला काय करायचं ते तू ठरव. आणि मग मी कुठंतरी ह्या स्टेजला आलो की नाही ठीक आहे, मी हा जॉब सोडेल पण ही अपॉर्च्युनिटी नाही सोडणार आणि मी ती अपॉर्च्युनिटी गेन केली. 2.5 CRचं बजेट होतं, 18 स्टारकास्ट होते त्यामध्ये. 90% मूवी कम्प्लीट झाली. त्याचं बरंच शूट सोलापूरला झालं, बरंच शूट मुंबईला झालं. बघायला मिळालं कसं असतं शूट, काय असतं, कॅमेऱ्याचे तामझाम काय असतात, लाईटचे तामझाम काय असतात, डायरेक्शन डिपार्टमेंट्स काय असतात, आर्टिस्टनी त्या कॅमेऱ्यासमोर कसं काम करायचं असतं. कारण हे चित्रपट क्षेत्रातला वेगळा विषय, तिथला जो अभिनय आहे तो वेगळा आहे आणि थिएटरचा अभिनय हा वेगळा आहे. ह्याच्यातला डिफरन्स मला कळायला लागला, हा शिकायला मिळाला मला त्यामध्ये. आणि तो मूवी रिलीजच नाही झाला आणि मी इकडे एक तर जॉब सोडलेला होता, इकडं तो मूवी रिलीज नाही झाला, याचा मला खूप मोठा शॉक असतो. म्हणलं आता काय करायचं आणि ते कुठेतरी मी पेटून उठलो की नाही आता मला आता पॅशनकडे जाणार मी, आता परत रिटर्न मागं नाही करणार. तर थोडक्यात अशा पद्धतीनं हे सगळं आलं माझ्यामध्ये आणि ह्याची सुरुवात लहानपणापासूनच झाली असं मला वाटतं. म्हणजे तुमच्या आतून ती सुरुवात झाली. म्हणजे आता सध्या जो विषय इंडस्ट्रीमध्ये चर्चेला जातो की तो असेल नसेल नेपोटिझम म्हणजे घराण्याशी म्हणजे त्याचा कुठेही लोकलेशचा संबंधच नाही, कारण तुमचं फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये नाटक आणि सिनेमा ह्या विषयाचा कुठं आणि सोलापूर अजून त्यातून म्हणजे याचा कुठं संबंध नसताना तुम्ही त्या क्षेत्रात आला. तर उत्सुकता सर्वांना हीच आहे की सोलापूरचा हा कलाकार त्याच्याविषयी तर मग त्यांनी सांगतो. तर आपण जे 35 चित्रपटामध्ये काम करतो तर मुख्य कुठल्या त्यातले काय सांगता येईल का अशी म्हणजे असं वेल नोन आहे? बरेच चित्रपट आहेत आणि थिएटर पण रिलीज झालेले आहेत. अगदी दुसरी गोष्ट आहे चंद्रकांत कुलकर्णी सरांनी दिग्दर्शित केलेला, त्याच्यामध्ये पण मी काम केलेलं आहे. शिमलावेळा म्हणून चित्रपट माझा रिलीज झाला होता 2015ला. त्यानंतर जगावेगळे अंतर, त्याच्यामध्ये मी भाऊकदम आहे, सुहासिनी परांजपे, त्याच्याबरोबर मी स्क्रीन शेअर केली मराठी. हो मराठीमध्ये. त्यानंतर परत काही साऊथचे मूवी पण आहेत जे रिलीज झाले माझे, गजनी की बारात. त्यानंतर काही हिंदी मूवी पण मी केले, लाईफ कैसी की तैसी, त्याच्यामध्ये मुश्ताक खान सर, सुनील पाल, हैदर अली अशी बरीच मोठी स्टार्स होती, त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. त्यानंतर अक्षय कुमारजींचा केसरी, त्याच्यामध्ये पण मला एक छोटासा रोल करायला मिळाला. ॲक्च्युली रोल छोटा मोठा नसतो हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. फक्त मोस्ट इम्पॉर्टंट हे असतं की तो बॅनर काय आहे आणि तो बॅनर आपल्याला आपल्या प्रोफाईलला लावून घ्यायचा आहे, हे पण आपण कुठेतरी स्मार्टली ठेवलं पाहिजे आपल्याकडे. आणि तो धर्म प्रोडक्शन होता आणि मला खरंच तो बॅनर माझ्या प्रोफाईलला लावून घ्यायचा होता, त्यामुळे मी त्याच्यामध्ये काम केलं. ॲज वेल ॲज दिलबर तेरे प्यार में, सोलापूर गँगवॉर हे आत्ताच रिलीज झालेले आहेत माझे. बरेच मूवी आता रिलीजवर आहेत, जवळजवळ 6 मूवी माझ्या वेटिंगवर आहेत. आता जो लॉकडाऊन होता त्यामध्ये थिएटर बंद होते, आता थिएटर चालू झाले सुदैवाने आणि आता तेही मूवी आता रिलीजला येतील सगळे. म्हणजे तुम्हाला दोन्ही ह्याची पार्श्वभूमी म्हणजे एक व्यावसायिक नाटक आणि परत पिक्चर, ते म्हणतात हे दोन्हीचा अभिनय वेगळा आहे. कुठला सोपा आणि कुठला अवघड असं मला वाटत नाही असं म्हणताय की ते दोन्ही वेगळे प्रकार आहेत.
पण एक साधारण 306 पासून एक आपण बघतो की जो रंगभूमीवर गेलेला कलाकार तो तिकडं जास्त आपलं जास्त तळपतो. हे खरं आहे का? तसे तुम्हाला काय म्हणतो? अगदी खरं आहे की म्हणजे मी स्वतः वैयक्तिक अनुभवले म्हणून मी सांगतोय की थिएटर ही एक अशी भट्टी आहे की त्याचा जो प्रामाणिकपणे तुम्ही त्याची सेवा केली तर त्या भट्टीमधनं सोडच बनणार आहे विषय नाही. कारण तिथं तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात जे बेसिक आहे. ज्याला आपण असं म्हणूयात की एखादं मूल ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस ते काही डायरेक्ट पळायला सुरुवात नाही करत. ते आधी बाळसं पकडतं, मग उभं राहायला शिकतं, मग बेबी स्टेप एक पाय ठेवून पुढे चालायला शिकतं, हळूहळू फास्ट चालायला शिकतं, पळायला शिकतं. अशी ही जी प्रोसेस आहे त्याच पद्धतीनं ते बोलतानाही पटकी लगेच काही लगे बोलायला शिकत नाही. आधी त्याला उजळणी शिकावी लागते, अ आ इ क ख ग ज्ञ वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर एक एक वाक्य किंवा एक एक शब्द त्याला शिकावे लागतात, त्याच्यानंतर एक एक वाक्य शिकावे लागतात आणि मग त्याच्यानंतर व्याकरण हा सगळा प्रोसेस असते. तर त्याच पद्धतीनं कलाक्षेत्राचं पण आहे की ह्याच्यातली जी काही उजळणी आहे ते म्हणजे नवरस. अद्भुत, हास्य, वीर, भयानक, बीभत्स, करुण, शृंगार, रौद्र आणि शांत हे नवरस आहे. ह्या नवरसाची उजळणी तुम्हाला थिएटरमध्ये काम करताना होते आणि ती उजळणी, त्याचे प्रॅक्टिसेस, त्याचे रेफरन्स, त्याचे उदाहरणं, त्याच्यातून तुम्ही एवढे शाईन होऊन जाता की मग तुम्हाला त्या अभिनयाच्या संदर्भात सगळ्या गोष्टी कळायला लागतात की बाबा तुमची देहबोली कशी असली पाहिजे, तुमचे एक्सप्रेशन्स कसे असले पाहिजेत, तुमची डायलॉग डिलिव्हरी कशी असली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला यायला लागतं. आणि मग त्या माध्यमातून ज्यावेळेस एखादा प्रयोग तुम्हाला करायचा असतो त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला कॅरेक्टरायझेशन मिळतं त्याच्यामधून तुम्हाला कळत जातं की मग ह्याची पार्श्वभूमी काय आहे, पुढं काय घडणार आहे, सध्या काय सिच्युएशन आहे आणि मग त्याच्यातनं तुम्हाला ते कॅरेक्टर प्रॉपरली समजतं. आणि मग ते ज्यावेळेस तुम्ही निभावताय त्याची वाहवा होणारच आहे ऑब्व्हियसली. कारण एवढा सगळा अभ्यास जर तुमचा झालेला असेल तर ते फेल नाही जाऊ शकत. त्यामुळे मला असं वाटतं की थिएटर लाईनला आपण काम केल्यानंतर ह्या भट्टीमधनं इकडं तापून सालापून निघालं ना आपण इकडं थोडं सोपलं. आणि आम्हाला सामान्य प्रेक्षकांना आम्हाला एक बेसिक फरक असा दिसतो की तुम्ही थिएटरला काम करता आणि तुम्हाला एखादं सीन करायचं आहे किंवा करताय सगळं त्यावेळेस तिथं रिटेक नाही, बरोबर, समोर लाईव्ह प्रेक्षक. तिथं समजा आपल्या एखाद्या गोष्ट चुकली तर आपण ते 10 रिटेक झाले, 15 रिटेक झाले, 20 रिटेक प्रॅक्टिस करू शकतो. थिएटर लाईनच्या मध्ये काम करत असताना, नाटकामध्ये काम करत असताना पुढं प्रेक्षक आहे, तुम्हाला तिथं चुकीला परवानगीच नाही. म्हणजे असंच असतं. खरी गोष्ट आहे की चित्रपटामध्ये आता तर पूर्वी म्हणजे रील्सवर चालायचं, आता तर सगळं डिजिटलायझेशन झालेलं आहे. त्यामुळे इथं एक टायमिंग असतो किंवा एखाद्याचं मुवमेंट चुकली किंवा एखाद्याचा डायलॉग चुकला किंवा एखाद्याचं एक्सप्रेशन चुकलं किंवा सिंक्रोनायझेशन चुकलं तर लगेच तिथं कट करायचं आणि परत तो रिटेक घ्यायचा. हा विषय आपल्या चित्रपटामध्ये असतो. पण थिएटरला काम करत असताना तिथं मात्र रिटेक नाहीये, ते लाईव्ह आहे. पब्लिक पण तिथं लाईव्ह आहे आणि जे काही तुम्हाला रिप्लाय कमेंट्स येणार आहेत त्या पण लाईव्ह आहेत. त्यामुळे ती एक मजा वेगळी आहे थिएटरला काम करायची. एक जिवंतपणा जो म्हणतो ना आपण की जो आपल्याला अनुभवायला मिळतो तो थिएटरलाच मिळू शकतो. पण ग्लॅमर फिल्म म्हणजे आम्हाला सर्वसामान्यांना वाटतं ग्लॅमर थोडंसं आत्ता या डिजिटलकडे सरकलं. तर ह्या चर्चेनंतर एक प्रश्न असा आहे तुम्हाला, हां तुम्ही आता बऱ्यापैकी सक्सेस झाला एवढ्या सोलापूर म्हणजे ग्रामीणच म्हणायचं थोडंसं, मुंबईत मेट्रो सिटीच्या आहे. तर यातला एक असा कोणता आनंदायी प्रसंग कोणता की बाबा तुम्ही यात काम करता? ऍक्च्युली मला असं वाटतं की मला एकाने विचारलं होतं की खरं जीवन कशात आहे, नाटकात का रिअल लाईफमध्ये? मी म्हणलं नाटकात आहे. कारण तिथं जे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही कॅरेक्टर्स आपल्याला जगायला मिळतात ते आपल्याला पर्सनल लाईफमध्ये नाही मिळू शकत. आपल्या ज्या सुप्त इच्छा असतात त्या कॅरेक्टरच्या माध्यमातून आपण ती कम्प्लीट करू शकतो, पूर्णत्वाला जाऊ शकतात. ते काम करताना तिथला जो आनंद आहे हा खूप डिफरंट आहे, तो अनएक्सप्लेनेबल आहे. खूप मजा येते आपल्याला आणि ते कुठंतरी आपल्याला सुखावून जाते. हां तसं होते. तर म्हणजे असं होईल समजा तुम्हाला रिअल लाईफमध्ये समजा CM व्हायचं तर ते आपण नाही होऊ शकणार किंवा आता सगळं पहिलं, पण तुम्ही नाटकात एखाद्या CM ची भूमिका करता तर तुम्ही ते जगताय थोडा वेळ. आणि शेवटी म्हणजे जीवनाचा अर्थ पण तसाच होतो की आपण इथं आलो जगतो म्हणजे एक कॅरेक्टरच निभावतोय आणि ते रंगभूमीवर पण तेच आहे. त्यानंतर हा दिसतोय हा प्रवास आता सगळ्यांना असं दिसतो की बाबा राहुलजी 35 चित्रपटामध्ये काम केले, थर्मा प्रोडक्शन सारख्या मोठ्या बॅनरमध्ये काम केले. पण हे सगळं करत असताना तुमच्या अडचणीचे काय प्रसंग आलेले काय त्याचं कसं?
अडचण तर असतेच, कारण जर तुमची पार्श्वभूमी नसेल, फॅमिली बॅकग्राऊंड नसेल, कोणी गॉडफादर नसेल आणि तुम्हाला सेल्फ मोटिवेशनवर सगळं करायचं आहे, तर अडचणींचा तर पहाडच असतो तुमच्यासमोर. पण हे ज्यावेळेस तुम्हाला आतून माहिती असतं की नाही मला हे करायचं आहे आणि ह्याच्याशिवाय मला दुसरं काही दिसत नाही आहे, मला ह्याच्यामध्येच करिअर करायचं आहे, पण मी ती कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली. म्हणजे हे सगळं करत असताना सुद्धा आपण नाही का, तुम्ही आता म्हणलात ग्लॅमर वगैरे, पण त्या ग्लॅमरच्या पाठीमधून आपण नाही अडकलं पाहिजे, की नाहीतर मग ते घुरळ पडते आणि त्याच्यामधून काही बऱ्याच गोष्टी चुकीच्या पण घडू शकतात आपल्याच बाबतीत म्हणा किंवा दुसऱ्यांच्या बाबतीत म्हणा. तर त्या ग्लॅमरच्या कचाट्यामध्ये आपण न अडकता आपण आपलं काम करत राहणं आणि ॲज वेल ॲज एक इन्कम सोर्सचा काहीतरी छोटा मोठा आपला पार्ट आपण जर क्रिएट करून ठेवलेला असेल, तर मग तिथून आपल्या गरजा भागत जातील, स्वतःच्या फॅमिलीच्या किंवा आपल्यावर जे अवलंबून आहेत त्या सगळ्या लोकांच्या. म्हणजे काही जणांची लग्न झालेली असतात, मग संसारिक जबाबदाऱ्या आहेत, बायको आहे, मुलं आहेत, त्यांचा जो काही खर्च आहे सगळा, तर असा एक काहीतरी आपण पार्ट करून ठेवलेला असेल तो त्या माध्यमातून चुनवला जातो आणि त्याला जास्त प्रॉब्लेम येत नाही. पण माझ्या लाईफमध्ये असं झालं की मी एकतर इकडे जॉब सोडला होता, बरेच जॉबचे ऑफर होते, पण विषय असा होता की सकाळी 9ला यावं लागेल बाबा आणि मग संध्याकाळी 6ला 7ला जावं लागेल. सुट्टी तुला पाहिजे असेल तर ॲटलिस्ट आठवडाभर आधी सांगावी लागेल, 1 किंवा 2 दिवसाच्या वर सुट्टी मिळणार नाही. मग हे सगळे जे बॉदरेशन्स किंवा हे त्यांच्या ज्या काही कंडिशन्स होत्या असं म्हणूयात आपण, तर ह्या कंडिशन्समध्ये मी इकडं काम करणं पॉसिबल नव्हतं, कारण अचानक भयानक कॉल्स येत होते, अचानक निघावं लागायचं, जावं लागायचं, कारण ती एक अपॉर्च्युनिटी असते, चांगला मॅनरचा मूवी आलाय बाबा, एक चांगलं कॅरेक्टर आले आणि ते आपण आता गमवायला नाही पाहिजे. तर हे असतं, त्यामुळे मग मी काय केलं तर जॉब नाही स्वीकारले मी आणि मग मी ठरवलं की मग ह्या सगळ्या घरच्या जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडायच्या, तर त्यासाठी आपण काय केलं होतं, तर मी काही कॅमेरेज घेतले आणि मी लग्नाचे व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी करायचो आणि त्या माध्यमातून माझं घर चालायचं. माझ्या ज्या काही घरातल्या जबाबदाऱ्या आहेत त्या मी या सगळ्या साईडच्या माध्यमातून पार पाडायचो. बऱ्याच वेळा वाटायचं, बरीच लोक मला म्हणजे हिनवायची की कुठंतरी इकडं काम करतोय आणि परत कुठेतरी लग्नामध्ये कॅमेरा धरून दिसतोय, खांद्यावर कॅमेरा घेऊन शूट करतोय तू. पण मला एक आतून असं नेहमी नाही का एक प्रोत्साहन मिळत गेलं की हा ठीक आहे ना, मी करतोय, पण मी चोऱ्यामाऱ्या करत नाहीये, पुढे चोऱ्यामाऱ्या नाही करत, मी कोणाला फसवत नाहीये. काम हे काम असतं, त्यांची विचारसरणी तशी आहे तर मी त्याला नाही जास्त एक्सेप्ट केलं पाहिजे, इग्नोर केलं पाहिजे. म्हणजे आता सर्वांना वाटतं, खास करून 18, 20, 22, 25 वर्ष ह्या इंडस्ट्रीत आपण जावं. म्हणजे आपण मागायपासून एक शब्द होतो ते ग्लॅमर आहे, ग्लॅमर स्क्रीनवर दिसतो, म्हणजे ते 2 मिनिटं आपण क्रिकेट मॅचमध्ये हात हलवताना दिसलं तरी आपल्याला ग्लॅमर वाटतं, म्हणजे तर इतकी वेळ स्क्रीन शेअर करायची. त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा, कशा पद्धतीने तुम्ही म्हणतात तुम्ही ग्लॅमरमध्ये अडकू नका. सगळ्यात महत्त्वाचं असतं आपण आपला आवाका ओळखणं. म्हणजे मी आता जे काही सांगितलं याच्यामध्ये मी कधीच कुठल्याही मूवीमध्ये ॲज अ हिरो म्हणून काम केलेलं नाही आहे. मी माझा आवाका पूर्वीच ओळखून घेतला होता की हिरो म्हणून काम करताना मला त्यावेळेस बऱ्याच सिच्युएशन्स दिसल्या की बाबा आपल्याला पैसा घालावा लागेल किंवा मग आपल्याला पर्सनल याच्यावर खूप वेगळ्या पद्धतीने वर्कआउट्स करावे लागेल. ते त्यावेळेस जी काही सिच्युएशन माझ्या समोर होती त्याच्यामध्ये ते पॉसिबल नव्हतं. आणि मग मी विचार करताना हा एक कुठंतरी हा पण माझ्या डोक्यात होतं की मला वेगवेगळं काहीतरी करायला आवडते, मला सेम नको आहे, मला डिफरंट टाईप ऑफ किंवा मला काहीतरी चॅलेंजिंग अशा गोष्टी मला जास्त भावत होत्या. आणि मग त्या माध्यमातून एक चरित्र अभिनय येतं ज्याला आपण कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणतो, ज्याला वेगवेगळे कॅरेक्टर्स करायला मिळतात, जगायला मिळतात. ती कॅटेगरी मला खूप चांगली वाटली आणि मी ठरवलं की नाही आपण याच कॅटेगरीमध्ये काम करायचं. आणि आजतागायत जवळजवळ 99 डिफरंट टाईप ऑफ 99 कॅरेक्टर्स करणारा मी सोलापूर जिल्ह्यातला एकमेव कलावंत आहे. आणि मला याचं खूप प्राऊड फील होतं की काहीतरी वेगळं केलंय. तर प्रत्येकाला मला हे सांगायचं की तुम्ही ग्लॅमरमध्ये अडकू नका, तुम्ही स्वतःचा आधी आवाका ओळखून घ्या, स्वतःच्या घरची परिस्थिती काय आहे, आर्थिक परिस्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टींचं भान तुम्हाला असायला हवं आणि मग तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे. कसं असतं ग्लॅमरला तुम्ही टच करण्याच्या मागं जर लागला तर लाईफ पण स्पॉईल होऊ शकते, झालेले बऱ्याच लोकांचे असे. त्यामुळे घेताना पण रिस्क आपण कॅल्क्युलेटेड घेतली पाहिजे. आपल्याला कळायला पाहिजे माझं काय नुकसान होणार आहे, जर नुकसान झालं तर माझ्याकडे बॅकअप प्लॅन काय आहे. तुम्ही आधी त्याच्यासाठी गोल सेट केला पाहिजे स्वतःचा. मग ते गोल सेट करण्याचे पण 3 प्रकार असायला हवे तुमच्या, हाय, मीडियम, लो. मग मी त्याच्यातला आधी कुठला टार्गेट केला पाहिजे हे तुमच्या आवाकावरून तुम्ही ठरवा.
ते गोल आधी सेट करा. जसं मी अगदी लो बजेटचे जे लोकल मूव्हीज होते मी त्याच्यामध्ये आधी काम करायचो, कारण मला माहिती होतं दॅट इज द प्रोसेस. मी डायरेक्टली कुठेतरी मुंबईला गेलोय आणि मला तिथं मोठ्या चित्रपटांमध्ये काम मिळालं असं एवढं पॉसिबल नाही हे मला माहिती होतं. त्यामुळे मी आधी लोकल मूव्हीजमध्ये काम करायला सुरुवात केलं, जिथं मला काही पेमेंट सुद्धा मिळायचं नाही. स्वतःचं पेट्रोल, कधी कधी तर आम्ही स्वतःचे डबे घेऊन जायचो. ते चित्रपट कधी थिएटरला सुद्धा रिलीज नाहीत व्हायचे, अशा बरेच प्रकार होते. पण ते काम करताना ही गरज असते आपली की ते काम करतानाच आपण शिकत असतो. प्रत्येक सेटला काहीतरी वेगळं आपल्याला शिकायला मिळत असतं, प्रत्येक लोकांबरोबर काहीतरी वेगळं आपल्याला शिकायला मिळत असतं. प्रत्येक वेळी आपण स्वतःला घासलं पाहिजे, स्वतःला टेस्ट केलं पाहिजे, मी हे करू शकतो का, मी कुठं कमी पडतो. मग मला इम्प्लिमेंटेशनसाठी मला स्पॉट्स मिळतील, मला जागा मिळतील की मला हे इम्प्लिमेंट करायचं आहे. आणि मग हे करत असतानाच कुठेतरी तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर 100% समोर लगेच पॉईंट आउट होतं की नाही हा चांगलं काम करतोय, आणि मग लगेच तुम्हाला दुसरं काम मिळतं. माझ्याही बाबतीत तसंच घडत गेलं. अगदी लोकल चित्रपटापासून मग थोडेसे जरा चांगल्या बजेटचे चित्रपट मला मिळायला लागले, त्याच्याही पुढे मग मोठ्या बजेटचे चित्रपट मला मिळायला लागले. म्हणजे ही प्रोसेस अशीच चालत राहिली. आणि ॲज वेल ॲज मग अगदी जी हैदराबाद इंडस्ट्री आहे ती पण खूप मोठी आहे. हैदराबाद इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली, मी तिकडं काम केलं. त्याच्यानंतर परत मला बॉलिवूडमध्ये पण काम करायची संधी मिळाली, मी परत तिकडं काम करायला सुरुवात केली. म्हणजे ही कामाची प्रोसेस आहे. दॅट इज द वे की अशाच पद्धतीनं जावं लागतं. ह्याला शॉर्टकट नाही आहे. आणि शॉर्टकट जर तुम्हाला कोणी सांगत असतील तर ते तुम्ही नाही एक्सेप्ट केलेले बरे, कारण असे शॉर्टकट्स तुम्हाला सक्सेसकडे घेऊन नाहीच जाऊ शकत. तुमचे ते लाईफ स्पॉईल करू शकतो. येस, तुम्ही तुमचे एक तर लिमिट्स ओळखले, म्हणजे तुमच्या उदाहरणावर तुम्ही सांगितले लिमिट्स. म्हणजे सचिन तेंडुलकर आहे, तो टप करून बॉल बाहेर मारू शकतो. आपण VVS लक्ष्मण नाही तर आपण ग्राउंड शॉट खेळला पाहिजे. म्हणजे आपण ज्या पद्धतीनं आपली बॉडी आहे किंवा ज्या पद्धतीनं आपण काम करू शकतो, नाही आपण हिरो, आपण कॅरेक्टर रोलकडे जाऊ द्या, अशा पद्धतीनं ह्या इंडस्ट्रीमध्ये स्थिरता व्हायला पाहिजे असं म्हणायचं. तर त्यानंतर हे सगळं जरी खरं असतं तरी यातून सुद्धा काय ताणतणाव तुमच्या आयुष्यात निर्माण झालेला किंवा अशी काही वेळ की कारण तुम्ही ती नोकरी सोडली आणि ही इंडस्ट्री जॉईन केली आणि तो पिक्चर रिलीज झाला, ही सिच्युएशन ही कशी आहे, कसं आहे? अपयश तर बरेच येतात तुमच्यामध्ये, म्हणजे प्रत्येकाच्याच वाट्याला येतात. कारण आपण ज्यावेळेस काम करत असतो प्रत्येक वेळेस आपल्याला लगेच सक्सेस मिळणं पॉसिबल नाही आहे. बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकतात, तुमच्या विचारांना, तुमच्या पेशन्सला टोटली डिस्ट्रॉय करून टाकतात. आणि मग आपण कुठेतरी हळूहळू निगेटिव्हली विचारात जातो, कुठेतरी डिप्रेशनमध्ये जायला सुरुवात करतो. कारण लगेच इथं तुम्हाला काही आर्थिक उत्पन्न मिळत नसतं, लगेच चालू होत नसतं ती बाजू तुमची लगेच. इथं आधी तुम्हाला काम करावं लागत असतं, स्वतःचं एक नाव करावं लागत असतं, स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करावं लागत असतं, स्वतःचं एक वलय निर्माण करावं लागत असतं. आणि मग त्याच्यानंतर कुठंतरी तुम्ही जी लोकांच्या मागं फिरताय मला काम द्या, मला काम द्या, तो प्रकार कुठेतरी मग थांबतो. आणि मग तुम्हाला कुठेतरी समोरून ऑफर यायला सुरुवात होतात. आणि मग त्या माध्यमातून कुठेतरी मग 500, 1000, 1500, 2000, 3000, 5000, 10000, 25000 अशा पद्धतीने त्या पेमेंट्स वाढत जातात, ज्या माझ्या लाईफमध्ये अशा स्टेपनीच वाढत गेलेल्या आहेत. आणि मग हे आता हे चालू आहे तुमचं सगळं तुमचा प्रवास, त्यामध्ये असा कुठला प्रसंग की बाबा तुम्ही तिसरीमध्ये काम करता किंवा दुसरी गोष्टीमध्ये काम करता, मोठ्या तसं एखादा शेअर करू शकता? अगदी माझा जो पहिला मूवी होता त्याच्यामध्ये पहिल्यांदाच ज्या व्यक्तीला मी TV वर बघितलेलं होतं, थिएटरला बघितलेलं होतं, भरत दादा, आणि त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करायची होती. आपण काय म्हणू ते काय माझे सगळे हातपाय सगळे थरथर कापायला लागले होते. म्हणलं आता आपण जर चुकलो किंवा काय झालं तर काय करावं, कारण त्या सेटला पण अशी सिच्युएशन होती की चुकलं की डायरेक्ट शिवी यायची. पण आतून हा कॉन्फिडन्स होता की आधी बरंच काम केलेलं होतं थिएटर लेवलला, त्यामुळे तो एक कॉन्फिडन्स होता की आपण ते व्यवस्थित करू शकतो म्हणून. त्यामुळे मी दिग्दर्शकांनी ज्या काही सजेशन्स दिले होते, आम्हाला ज्या काही सूचना दिल्या होत्या त्या प्रॉपरली मी पाळल्या. आणि त्यामुळे त्यांना जे आउटपुट पाहिजे होतं ते त्यांना प्रॉपरली वाटलं. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला ब्लॉकिंग्स दिले होते की बाबा ह्या अँगलच्या बाहेर जायचं नाही आहे तुम्हाला, किंवा तुम्हाला याच ह्याच्यामध्ये असे एवढेच एक्सप्रेशन द्यायचे, हेवी एक्सप्रेशन द्यायचे नाही, हे त्यांनी सेट करून आम्हाला दिलं होतं. आणि ते सगळे आम्ही प्रॉपरली फॉलो केलं त्यावेळेस. मग त्याच्यानंतर बरेच जे स्टारकास्ट आहेत त्यांच्याबरोबर काम करताना पहिल्यांदा होतं तसं, पण त्याच्यानंतर कुठंतरी आपण स्वतःला एक रिलॅक्स केलं पाहिजे. आपण हा विचार केला पाहिजे की नाही, जरी ते समोरचे स्टारकास्ट असले तरी पण मला पण तेवढ्याच फोर्सफुली काम करायचं आहे. आणि जे सांगितलेलं आहे बॅरिगेट, त्या बॅरिगेटमध्ये राहूनच मला काम करायचं आहे. प्रॉपरली जे काही आहे तो प्रॉपरली टेक मला द्यायचा आहे.
कारण तसं जर नाही झालं तर परत तुम्हाला काम मिळणार नाही. आपण ज्युनियर म्हणून त्या गर्दीत एंट्री करतोय, तर थोडंसं आपलं वेगळेपण आपल्याला दाखवावं लागणार. म्हणजे मग अशी आधी बोलताना आपला नवाजुद्दीन सिद्दीकीविषयीचा झाला होता की 9 सेकंदाचा रोल केला, तेवढे एक्सप्रेशन त्यांनी संजय दत्त समोर दिले आणि तो आज लीड कॅरेक्टर ॲक्टर्स करतायत ते पण एकदम लीड ॲक्टर करतात, तशाच पद्धतीचं आवड. त्यानंतर तुम्ही मगाशी बोलता एक सांगितलं की दुसरी गोष्ट ह्या पिक्चरमध्ये पण तुम्ही काम केलं. दुसरी गोष्ट आम्ही सोलापूर जिल्हावासियांनी सगळ्यांनी बघितला, कारण तो सुशील कुमार शिंदे यांच्या म्हणजे अभूतपूर्व लाईफ होतं त्यांचं, त्याच्यावर होता. तर त्यात कुठलं कॅरेक्टर होतं ते त्याचे अनुभव कसे? ॲक्च्युली जे आपले माननीय सुशील कुमार शिंदे साहेब आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, ते होते आणि त्यांची बायोग्राफीवर हा मूवी होता. आणि त्याच्यामध्ये एक असं कॅरेक्टर होतं की साहेब ज्यावेळेस लहान असतात त्यांना मी एका हॉस्पिटलमध्ये कामाला लावण्यासाठी घेऊन जातो आणि तिथं जी पोस्ट असते ती ऑलरेडी भरलेली असते आणि ते सांगतात नाही अरे ते कालच पोस्ट भरलेली आहे. आणि मग तिथं एक मॅडम थांबलेल्या असतात मॅटर्नल, त्या म्हणतात की तू एक काम कर, माझ्या लहान मुलींना सांभाळायचं काम करशील का? आणि तू ठीक आहे म्हणतो आणि तिथून साहेबांच्या लाईफला पण युटर्न मिळालेला आहे आणि स्टोरीला पण तिथून युटर्न मिळून आहे. माझा रोल जरी तिथं छोटासा असला, कमी वेळेचा असला, तरी ह्या सगळ्या युटर्न्समुळे आणि जे मेटरनचं काम केलं होतं त्या संपदा कुलकर्णी होत्या. म्हणजे हे पण मॅटर करत असतं की तुम्ही कोणाबरोबर स्क्रीन शेअर केलेली आहे, तर त्यामुळे तो रोल सगळ्यांच्या लक्षात राहिला आणि अप्रिशिएट झालं कामाचं. आणि खास करून सोलापूर बेस मूवी आणि सोलापूरचाच कलाकार त्यात ते तुम्हाला ॲप्रिशिएबल झालं. त्यानंतर ह्या प्रवासामध्ये आता परत तोच प्रश्न मला धर्मा प्रोडक्शनमध्ये तुम्ही काम केलं, अक्षय कुमारजी बरोबर, त्यांचं आम्ही सर्वांनी बघितलं केसरी, तर त्याचे काय अनुभव? ॲक्च्युली त्यामध्ये आता तो 2 वर्षाखाली मूवी रिलीज झाला आणि त्याचं 2 वर्ष आधीच शेड्यूल होतं, वाईला पिंपोडे म्हणून गाव आहे तिथं होतं शेड्यूल आणि मला ज्युनियर्सचा रोल होता. आणि मी बऱ्याच माझ्या मित्रांना पण सांगितलं जाऊयात आपण करूयात, लिंक आहे माझ्याकडे, तर ते बोलले नाही आम्ही ज्युनियर्सचं काम नाही करणार, तर डायलॉग्स नाही आहेत तर आम्ही ते काम नाही करणार. ठीक आहे तुझा तो एक पॉईंट मला मान्य आहे, पण हे पण विसरू नकोस की बाबा एक तो बॉलिवूड मूवी आहे, सेकंड थिंग धर्मा प्रोडक्शन आहे, तिसरी गोष्ट तो तामझाम आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळेल, आपल्याला त्याच्यातून पण ऑब्झर्वेशन मध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे शिकायला मिळत असतात आपल्याला. हा तिथं परत आणि असतंच ते की प्रत्येक सेटला गेल्यानंतर तुमचे काही कॉन्टॅक्ट थोडे ब्रॉड होत असतात, त्या माध्यमातून परत कामं वाढत जात असतात. तर हे त्यांना नाही कळालं आणि मी गेलो, नियर अबाउट 5 दिवस मी तिथं होतो. ज्युनियर्स म्हणूनच रोल होता, अगदी अफगाणी लोक असतात आणि त्याच्या तो ताफाच एवढा मोठा होता की जवळजवळ 300-400 लोक असायचो आणि सगळ्यांचा लुक सेम असायचा, दाढी, अफगाणी ड्रेसेस वगैरे. पण ती प्रोसेस बघायला मिळाली की कशा पद्धतीने काम चालतं, मॅनेजमेंट काय असतं, टेक्स कसे असतात, कॅमेराचे अँगल्स कसे असतात, हे बऱ्यापैकी मी आता माहीत झालेलंच होतं. पण बॉलिवूड लेवलला हॉलिवूडला टच करते ते आणि मग तिथं सुद्धा तेच असेल, मग ते सगळं पाहायला मिळालं. खूप छान एक्सपिरियन्स होता तो लाईफ मधला. आणि कुठंतरी मग परत आपल्या प्रोफाईलला ते मोठा बॅनर लागलेला असेल आणि मग नंतर तुम्ही पुढे जाताना ज्यावेळेस परत दुसरा एखादा तुम्हाला बॉलिवूड मूवी करायचा असेल तर तुम्ही लगेच रेफरन्स देऊ शकता की सर मी ह्या प्रोडक्शनला काम केलेलं आहे. तर एक थोडंसं समोरच्याला हे असतं की बाबा ओके त्यांनी त्या प्रोडक्शनला काम केलं म्हणजे त्यांना थोडासा एक विश्वास होतो वेगळ्या पद्धतीचा. त्यातले काय अनुभव? सकाळी 5ला निघावं लागायचं, पुण्यामध्ये आम्ही राहिला होतो. सकाळी 5ला ट्रॅव्हल्स यायची, तिथं त्या ट्रॅव्हल्समध्ये बसून आम्ही तिथं सेटला पोहोचायचो. सेटला पोहोचलं की ते आपल्याला टोकन द्यायचे, टोकन घेऊन आम्ही मग असे त्यांनी हे केले होते, स्टॉल्स होते. एका स्टॉलला गेलं की तिथं आम्हाला ड्रेस मिळायचा, त्या पुढच्या स्टॉलला गेलं की आम्हाला पॅन्ट मिळायची, त्या पुढच्या स्टॉलला गेलं की आपण चप्पल मिळायची, त्या पुढच्या स्टॉलला गेलं की टोपी किंवा ते काय बांधायचं आहे ते मिळायचं. त्याच्यानंतर परत पुढे गेलं की मेकअप असायचा, अगदी 30-40 लोक मेकअप करणारे बसलेले असतात, तिथं नंबर लावायचा, मेकअप करायचा. मग त्याच्यानंतर आम्हाला नाश्ता, चहा ह्या सगळा प्रकार होता आणि मग निवांत थांबायचं. त्याच्यानंतर जे काय ते कास्टिंग कोऑर्डिनेटर त्यांना जसे कॉल्स येतील त्या पद्धतीने ते मॉब घेऊन जायचे. मॉब घेऊन गेलो की मग ते डायरेक्ट सेटला घेऊन जायचे आम्हाला. सेटला गेल्यानंतर मग तिथं त्यांच्या इन्स्ट्रक्शन्स असायचे की तुम्हाला पळत यायचंय किंवा तलवारी हे आहे, हे वेपन्स असे करायचे किंवा ओरडत यायचंय किंवा ह्या काही लोक इकडे जातील, काही लोक तिकडे जातील. म्हणजे हे सगळे त्यांचे जे काही फॉर्मेशन्स ठरलेले आहेत त्या पद्धतीने आम्ही ते वर्क करायचो. आणि परत मग सगळं संपल्यानंतर संध्याकाळी जी प्रोसेस स्टार्ट झाली होती ती परत रिव्हर्स करत यायची. हा विषय वेगळा आणि चांगला. आता जे आपले तुमचे सध्या जे चालू आहे त्याच्याविषयी सध्या कुठल्या
सध्या माझे आता 6 मूवी विलेवाडी थिएटर चालू झालेले आहेत आणि आता ते मूवीचे माझे आहेत ते चांगल्या बजेटचे आहेत, चांगल्या स्टारकास्ट लोकांबरोबर मी काम केलेलं आहे. अगदी मिलिंद गुणाची सर आहेत त्यांच्याबरोबर पण एका मूवीमध्ये मी सेकंड लीड आहे. तर ते आता रिलीजला येतील लवकरात लवकर. बाकी ॲज वेल ॲज माझे आता सध्या 4 मूवी ऑन फ्लोअरला लवकर येतील, जे शूट त्यांचं शेड्यूल आता लागेल. आणि त्याचबरोबर काही व्हिडिओ सॉंग्स माझे चालू आहेत, काही शॉर्ट फिल्म्स चालू आहेत. आता लॉकडाऊनवर पण आम्ही एक लॉकडाऊन 75 रुपीज म्हणून एक शॉर्ट फिल्म केली, ज्याला आता 4 अवॉर्ड मिळाले. ॲज वेल ॲज 11 फेस्टिवलला ते गेलेलं आहे. म्हणजे व्यावसायिक बरोबर तुम्ही म्हणजे ट्रॅडिशनल ते पण करताय, शॉर्ट फिल्म पण. हां, त्याच्याबद्दल मला एक असं सांगावंसं वाटतं की मला बरीच लोक पॉईंट आउट करतात की आता सर तुम्ही एवढ्या मोठ्या प्रोडक्शनला काम केलं आहे, एवढ्या मोठ्या मूवीमध्ये काम केलं, एवढ्या मोठ्या स्टारकास्ट लोकांबरोबर काम केलं, मग हा नौका माणूस आहे आणि त्याच्या शॉर्ट फिल्ममध्ये तुम्ही कशाला काम करता? तर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की तुमच्या सक्सेसमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा आहे की तुमचे पाय जमिनीवर असले पाहिजे. तुम्ही ज्या दिवशी तुमचे पाय जमिनीपासून वर गेले, तुमचा डाऊनफॉल चालू झाला. तुम्हाला कोणी वाचू शकणार नाही, तुम्हाला सक्सेस नाही मिळू शकणार. तर तुम्ही आधी तो जपला पाहिजे. कंटिन्यू सातत्यानं काम करत राहिलं पाहिजे, हा इंडस्ट्रीचा नियम आहे. कंटिन्यू तुमचं नाव चालत राहिलं पाहिजे. सोशल मीडिया आहे, आज प्रत्येकाला त्याचा वापर करावाच लागेल, स्वतःच्या पब्लिसिटीसाठी, मार्केटिंगसाठी, प्रमोशनसाठी. तर मला ते छोटं मोठं मला मॅटर नाही करत. पेमेंट पण मी तेवढा जास्त लक्ष देत नाही पेमेंटकडे. मला कंटेंट चांगला असेल, समोरची माणसं प्रामाणिकतेनं काम करणारी असतील, तर खरंच मला वाटतं की मी तिथं जाऊन काम करावं त्यांच्याबरोबर. कारण कधीतरी मीही नौका होतो आणि ही लोक नौके आहेत, आता ती उभारण्याचा प्रयत्न करत आहेत, तर आपण त्यांना सपोर्ट करणं गरजेचं असतं. थोडासा फायदा त्यांना, त्यांचा थोडासा फायदा आपल्याला, म्हणजे अशा पद्धतीनं प्रॅक्टिस मध्ये राहिलं पाहिजे. म्हणून म्हणलं झालं कोणीतरी की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्यामुळे तुम्ही हे डोक्यात कधी ठेवू नका, रोल छोटा असतो मोठा असतो काही नाही. त्या रोलला तुम्ही कसं मोठं करा, तुम्ही त्याला कसं इम्प्रुव्हाइज करा, हे तुमच्यामध्ये असलं ना की मग तो रोल पॉईंट आउट होतो, 100% पॉईंट आउट होतो. नो डाऊट फॉर दॅट. त्यामुळे ते डोक्यातनं कधीही काढू नका. मी शॉर्ट फिल्ममध्ये काम करू का, मी व्हिडिओ सॉंगमध्ये काम करू का, मी असं लो बजेटमध्ये काम करू का, हे डोक्यातनं काढून नका. सातत्याने काम करत राहावं. ही एक प्रोसेस आहे की त्या प्रोसेसमध्ये मी कधीच म्हणू शकणार नाही की हा मी परफेक्टली आता मी रायटिंग शिकलोय, मी परफेक्टली आता डिरेक्शन शिकलोय, मी परफेक्टली आता ऍक्टिंग शिकलोय, बस आता ह्याच्या पलीकडे काही नसतं, असं नाहीये. ही प्रोसेस आहे, ही साधना आहे जी तुमच्या आयुष्यभर चालू राहते. तुम्ही म्हणजे पिक्चरमध्ये काम केलं तर पाठीमाग वेब सिरीजला किंवा शॉर्ट फिल्मला यायचं नाही असं नाही. म्हणजे आता लेटेस्ट आपण उदाहरण बघितलं तर बॉबी देओल सारखा कलाकार आश्रम मधून तो परत म्हणजे राहायचा असेल आपल्याला सस्टेन. आता त्याचे वडील धर्मेंद्र सारखा कलाकार ज्यांनी इतक्या वर्षी इंडस्ट्री काढली, भाऊसेनी स्वतःचं प्रोडक्शन थोडं मोठं, तरी सुद्धा तो माणूस आपण प्रॅक्टिसमध्ये राहण्यासाठी परत आश्रम सारख्या आणि ती हिट व्हावी. म्हणजे तुम्ही तुमचा 100% बरोबर आहे, तुम्ही वर्किंग प्रोसेसमध्ये राहिलं पाहिजे. हे व्यावसायिक आपले सगळे चर्चा. थोडंसं कौटुंबिक आम्हाला तुमच्याकडे कसं फॅमिलीकडे. माझं फॅमिली बॅकग्राऊंड सुदैवानं तसं जरा बरं होतं. म्हणजे मिडल क्लास म्हणून आहेत आपण. पप्पा बँकेत कामाला होते, स्वतःचं घर होतं. त्यामुळं मला असं नाही का म्हणजे जास्त असं काही हालाकीचं म्हणा तसं काही माझ्या नशिबी जास्त नव्हतं. पण काम करताना परत नंतरून एक सिच्युएशन अशी होते की ज्यावेळेस तुमचं मॅरेज होतं, तुम्हाला मुलं बाळं होतात आणि तुम्हाला पाहिजे तेवढा एक ठरलेला एक सस्टेनली इन्कम असतो, तो जर तुम्हाला मिळत नसेल तर मग आपण कुठंतरी खचतो. पण याच्यामध्ये सुद्धा माझ्या फॅमिली मला बऱ्याच वेळा सपोर्ट केला. माझ्या आईवडिलांनी, माझ्या बहीण भावांनी, माझ्या बायकोनी, सगळ्यांनीच सपोर्ट केला. हे गरजेचं असतं, कारण जोपर्यंत घरातलं मोटिवेशन किंवा घरातला मॉरल सपोर्ट तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही. अशा अवघडच म्हणायचं आपण. अवघड क्षेत्रामध्ये करिअर करत असताना घरच्यांची साथ ही हवीच हवी असं म्हणतो. तर हे सगळं करत असताना यामध्ये तुम्हाला काही घरगुती समस्या उद्भवल्या त्याविषयी थोडं सांगायचं. हा, मुळात मी सांगितलं की माझ्या घरची पार्श्वभूमी कला क्षेत्र किंवा क्षेत्राशी संबंधित नाही आहे. त्यामुळे घरातले नाराज असायचे माझ्यावर की तू नको करू, हे काय करतोयस, वेळ वाया घालवतोस आयुष्यातला, काहीतरी काम धंदा कर, वेगळं काहीतरी कर, आम्ही तुला काहीतरी करून देऊ. किंवा मग माझी जी बायको आहे ती पण कला क्षेत्राशी संबंधित नाही आहे, ती पण ऑड फील करायची सगळ्या गोष्टी. कारण आपल्याला मुलींशी बोलावं लागतं, सगळ्यांशी
टेलिफोनिक कम्युनिकेशन असेल किंवा जाऊन प्रॅक्टिस करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या आपण थोड्याफार खटकायच्या घरातल्या लोकांना की बाबा असं का करतो तसं. तर मी म्हटलं की ते फ्रँकली वातावरण ठेवावंच लागतं, आपल्याला कम्युनिकेट करावंच लागतं. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टी समजून घ्या, माझ्यावर विश्वास ठेवा की असं बऱ्याच वेळा मी प्रयत्न केला घरातल्यांनी पण बऱ्याच वेळा समजून पण घेतलं. पण एक सिच्युएशन अशी पण झालेली मला आठवते की माझा एक मूवी होता आणि कसं असतं कुठल्याही मूवीमध्ये आपण काम करताना त्याची संहिता ठरलेली असते. डायरेक्टरनी त्याचा स्पॅन, त्याचा स्कॅनव्हास ठरवलेला असतो, ते कॅरेक्टर काय आहे आणि ते कशा पद्धतीने प्रेझेंट करायचे, त्या सिच्युएशन कशा पद्धतीने प्रेझेंट करायच्या. आणि आपण काम करत असताना आपल्यावरती एक जबाबदारी असते की दिग्दर्शक जे काही सांगतोय त्या पद्धतीने आपल्याला ते सगळं आउटपुट द्यावं लागत असतं. बरेच मी निगेटिव्ह कॅरेक्टर माझ्या नशिबी जास्त आले आणि मला ते करायला पण आवडायचं, कारण स्वतःच्या स्वभावाच्या विरुद्ध दिशेनं ज्यावेळेस आपण काम करत असतो इट्स व्हेरी टफ. आणि ते काम करताना मला एक वेगळी मजा यायची, कारण निगेटिव्ह कॅरेक्टर करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असते की पब्लिककडनं एखादी शिवी आली पाहिजे, म्हणजे ते आपल्याला अवॉर्ड असतो. त्या पद्धतीनं मी ज्यावेळेस ते कॅरेक्टरायझेशन इमॅजिन करायचो, ते कसं असेल व्हिज्युअलायझेशन करायचो आणि मग ते कुठंतरी माझ्यातनं ते प्रेझेंटेशनला यायचं. त्यामुळे बऱ्याच लोकांना ते आवडायचं की नाही तू परफेक्ट केलंय सगळं, खूपच मला काही मिस्टेक्स वाटत नाही. पण एक सिच्युएशन अशी होती एका मूवीमध्ये की तिथं एक माझी गर्लफ्रेंड आहे आणि मी एक थोडासा म्हणजे निगेटिव्ह पण म्हणता येणार नाही आणि सोबर पण म्हणता येणार नाही, पण थोडासा खोडकर मुलगा. आणि त्याचे एक डायरेक्टरनी लिपलॉक किस सीन फायनल करून ठेवला होता आणि मी थोडंसं बॅकफूटला गेलो. सर म्हटलं थोडंसं आपण थांबूया, हग केलेलं घेऊया, हातात हात घेतलेलं घेऊया, काहीतरी वेगळं घेऊयात हे दाखवण्यापेक्षा. ते म्हटले नाही, माझ्या डोक्यातला हा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे आणि मला ते दाखवायचं आहे. ते स्क्रिप्टची रिक्वायरमेंट आहे, ते कॅरेक्टरची रिक्वायरमेंट आहे आणि मग मला ते नाविलाजाने करावं लागतं. पण मला असं वाटलं होतं की हे कुठंतरी परत सेन्सॉरला कट होईल, पण तसं झालं नाही. आणि त्याच्यानंतर माझे मिसेसचे बरंच वाद झाला. तिला कन्व्हिन्स करावं लागलं की हे जे काही कॅरेक्टर्स आपल्याला मिळालेले असतात, जे आपण एक्सेप्ट केलेले असतात, त्या कॅरेक्टरला आपल्याला न्याय द्यावा लागत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते फक्त स्क्रीन पुरतं असतं. बरेच अशा गोष्टी पण घडतात आणि ते सामोरं जाणं खूप अवघड असतं. त्यामुळे एकतर तुमच्याकडे 2 चॉईस असतात, अशा पद्धतीचं कॅरेक्टर जे डायरेक्टरने डेव्हलप केलं असेल किंवा त्याच्यामध्ये बोल्ड सीन्स असतील किंवा त्याच्यामध्ये काही वेगळे सीन्स असतील किसचे वगैरे, तर ते कॅरेक्टर एक्सेप्ट करण्याआधीच तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी असते की तुम्ही ते इग्नोर करू शकता. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वेळेस ते एक्सेप्ट केलेलं आहे तर मात्र तुम्ही ते शूटच्या वेळेस नाही म्हणू शकत नाही, कारण त्या डायरेक्टर जे आहेत त्यांच्या पद्धतीनेच आपल्याला जावं लागतं. आणि मला असं वाटतं की ते कॅरेक्टरची डिमांड आहे, ते फक्त ऑन स्क्रीन पुरतं आहे, असा विचार करून पण आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात, कारण तोपर्यंत आपण स्वतःला प्रोफेशनल नाही म्हणू शकतो, असं पण मला एखाद्या गोष्टीकडून वाटतं. तुमच्या जे वाट्याला ते 90% ज्यांचं बॅकग्राऊंड कलाक्षेत्राचं नाही त्या सगळ्यांनाच येतं. म्हणजे आपण अनेक कलाकारांच्या ऐकल्या मुलाखती किंवा लेख वाचले म्हणून त्यात सगळ्यांनी हेच सांगितलं की फॅमिली पहिल्यांदा तुम्हाला विरोधच करते, म्हणजे आई वडील असतो हे काय करायला लागलं असतो, त्यातून काय इन्कमचं काय पॉसिबिलिटी आहे का. प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा एक स्टेबल असावा, म्हणजे त्यांच्या दृष्टीनं पालकांच्या दृष्टीनं त्यांचा व्ह्यू अतिशय योग्य आहे की माझा मुलगा इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा, म्हणजे कुठल्याही MNC मध्ये काम करावं, लाख 1.5 लाख पेमेंट यावं आणि त्याचा संसार सुखाने जावा. पण तुम्ही आपण जेव्हा अशा ॲडव्हेंचरस एखाद्या क्षेत्रात शिकतो ते ऑब्व्हियसली ते येणार नाही. यातून काय एखादा वाईट विचार त्यावेळेस तुमच्या मनात आलेला असेल? हो, झालेलं आहे असं. एक प्रत्येक माणसाचं असतं एक काहीतरी त्याचं चुकलेलं असतं गणित आणि त्या गोष्टी जर त्याला त्या वेळेमध्ये निभावता नाही आले तर त्याचा डाऊनफॉल चालू होतो आणि तो हळूहळू डिस्ट्रॉय होत जातो. माझ्याही बाबतीत तसं झालं होतं. माझे ड्रीम्स वाढले होते, माझी आर्थिक कंडिशन माझी टोटली डाऊन झाली होती आणि त्यावेळेस सगळ्यांनाच वाटलं होतं की आता हा काही परत नाही येणार, म्हणजे हा जसं दुसरे कलाकार करतात हा काय बेवडा झाला आता. पण एक असतं की त्या सिच्युएशनमध्ये माणसाला काही कळत नसतं, तो त्याच्यात थोडासा एडिट झालेला असतो त्या सगळ्या गोष्टींचा आणि त्यावेळेस मला असं वाटलं होतं कुठेतरी की मी सुसाईड करावं. मलाही वाटलं शेवटच्या टोकावर तुम्ही गेला की याच्यामधून मी पण नाही बाहेर निघू शकत असं बऱ्याच.
पण नंतरून एक गोष्ट होती लाईफमध्ये की घरातले संस्कार जे असतात किंवा तुमचे जे चांगले विचार असतात, तुमचं जे काही सेल्फ मोटिवेशन असतं, हे तुम्हाला चेस करत असतं कधी. आणि मग मी स्वतःशीच वाद करायचो, स्वतःशीच मांडायचो आणि त्या माध्यमातून मग काय प्रॉब्लेम्स आहेत आपले, हे मग ते का आले आयुष्यात, त्याची कारणं काय, त्याची कारण मीमांसा केल्यानंतर आपल्याला त्याच्या म्हणजे आपण कुठं चुकतोय, पुढचे कुठं चुकतायत हे थोडंसं त्याची कारणं आपण हे केली, व्हेरीफाय केली की आपल्याला कळतं की ह्याच्यातून सोल्युशन्स काय आहे. आणि ॲज वेल ॲज तुम्ही एक्सरसाइज, वर्कआउट, मेडिटेशन ह्या गोष्टी जर करायला लागला तर म्हणजे माझं वैयक्तिक सांगतो की ह्या माध्यमातूनच माझ्या बाकी सगळ्या गोष्टी कंट्रोलिंगमध्ये आल्या. त्या पण लगेच नाही, स्टेप बाय स्टेप जावं लागलं मला, पण ह्या गोष्टी सगळ्या कंट्रोलिंगमध्ये आल्या 100%. तर कोणालाही अशा पद्धतीचं काही असेल तर 100% मेडिटेशन करा, एक्सरसाइज करा, तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसल्याशिवाय राहणार नाही. स्वतःला विचार, पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक दृष्टिकोन तुम्ही स्वतःबद्दल, इतर सगळ्यांबद्दल ठेवा. मला माहिती आहे काही लोक तुमच्याबद्दल बोलत असतील, त्याच्यामध्ये पण इरिटेशन येत असतं माणसाला, माणूस स्ट्रेसमध्ये येत असतो. पण एक उदाहरण मला असं सांगायचं वाटतं की आपण जर जेवायला बसलोय आणि आता जेवताना आपल्याला खडा लागलाय, आपण काय करतो, पूर्ण जेवण टाकून देतो का? तेवढा खडा होतो तेवढा घास होतो, एवढा खडा आपण बाजूला काढतो आणि जेवण परत कंटिन्यू ठेवतो. तर हेच तुम्ही इथं लक्षात ठेवा की एखादा माणूस जर तुम्हाला इरिटेट करत असेल, तुम्हाला काहीतरी कमी दाखवत असेल किंवा ओव्हर डॉमिनेट करत असेल, तर या अशा सिच्युएशनवर एक उपाय असतो की तुम्ही त्याला क्रॅश नका करू, तुम्ही त्याला चेस नका करू, तो विषय सोडून द्या, त्याच्यावर त्याचे कर्म आहेत असा विचार करून ते सोडून द्या. तुम्ही फोकस फक्त स्वतःवर ठेवा, स्वतःच्या कामावर ठेवा, तुम्ही डिस्टर्ब होऊ नका. तर ते इग्नोर करा. परत तिथून प्रदेश स्मूथलीचा येस, म्हणजे आता कला क्षेत्राच्या बाबतीतच हा प्रश्न सारखा येतो, कारण मध्ये आपण सुशांत सिंगचा विषय बघितला, त्याआधी ती किंवा त्याच्या आधी बरेचशा शृंखलाच एक तयार झाली. काल परवा सुद्धा एका सिनियर आर्टिस्ट सुसाईड, जे त्या क्षेत्रात ते जास्त प्रमाणात वाटतं, त्या तिथं जास्त कंट्रोल करायची गरज आहे. कारण अचानक मिळणारं ग्लॅमर, अचानक मिळणारी प्रसिद्धी आणि त्यातून परत थोडं साईड ऑन व्हावं लागलं, ह्या दोन्ही द्वंद्व तिथं चालते. त्याच्यावर मातच केली पाहिजे 100%. आज आपण एका वेगळ्या खरं तर टेंभुर्णीसारख्या शहरामध्ये वेगळ्या विषयावर आज चर्चा केली. आम्ही आजपर्यंत इथल्या लोक व्यावसायिकांची चर्चा केली, समाजसेवकांची चर्चा केली, मध्ये महिलांशी आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात चर्चा केली. पण आज एक वेगळी चर्चा आम्हाला वाटली की कला क्षेत्रातला माणूस, कला क्षेत्रातलं जीवन जगत असताना सोलापूरसारख्या आपल्या जिल्ह्यात ते जीवन आम्हाला आज ऐकायला मिळालं. आज आमची विनंतीला तुम्ही मान दिला आणि या ठिकाणी आहात. आणि त्याचबरोबर आमचा जो हा D9चा एक छोटासा उपक्रम चालू आहे, सक्सेस स्टोरी, आणि आम्ही वेगवेगळे इथं कॅरेक्टर्स उलगडतो, तर त्याबद्दल पण थोडंसं बोला, आमच्या चॅनलबद्दल. अप्रतिम आहे. माझ्यासारख्या बहुसंख्य कलाकारांना अशा पद्धतीचा एक प्लॅटफॉर्म मिळणं आणि तो तुम्ही तयार केला इथं. मला असं वाटतं की म्हणजे कला क्षेत्राचंच आपण बोलतोय तर आपण जर एक इतिहास चालला सोलापूर किंवा सोलापूर जिल्ह्याचा, तर इथं प्रत्येक कलाकारांच्या हाती अलौकिक बळ आहे, अफाट बुद्धिमत्ता आहे आणि जग जिंकून दाखवण्याची महत्त्वाकांक्षा इथे प्रत्येक कलाकारामध्ये आहे. पण ते त्यांना मार्गदर्शन न मिळाल्यामुळे भरकटत आहे, संधी मिळत नाही, त्यामुळे ते खचले आहे. तर अशा कलावंतांसाठी तुम्ही हा जो प्लॅटफॉर्म उभा केलाय, हॅट्स ऑफ. की त्या लोकांना यामुळं किती मोटिवेशन मिळेल, किती लोकांना तुम्ही याच्यामधून डिप्रेशनमध्ये बाहेर काढाल, किती तर लोकांना समस्या पडलेल्या आहेत, त्या समस्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुठंतरी उकल मिळू शकेल असं मला वाटतं. खरंच सचिन होदाडे सर असतील, श्रीकांत मासोळे सर असतील, मला खरंच हा स्तुत्य उपक्रम आहे तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण कलाकारांसाठी एक अशा पद्धतीचं हक्काचं व्यासपीठ तुम्ही तयार केलेलं आहे, ज्या माध्यमातून कलाकारांना इथं व्यक्त व्हायला संधी उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही. खरंच मी सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.